पेट्रोलपेक्षा इथेनॉल महाग आहे. बरोबर ऐकलं. पेट्रोलपेक्षा इथेनॉल महागच आहे. हे ना मी सांगतेय, हे ना आपल्या देशातले तज्ज्ञ सांगतायत. हे खुद्द केंद्र सरकार सांगतंय. इथेनॉल पेट्रोलचा जो घोळ सध्या सुरू आहे ना, त्यावर केंद्र सरकारनं काल एक प्रेस नोट काढली. लोकांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. पण ही उत्तरं तुम्ही वाचलीत ना, भलतीच मजेशीर आहे. सगळी गंडवागंडवी आणि उल्लू बनावीन टाईपची ही उत्तर आहे. सांगते एक एक करून. यातली गंडवागंडवी क्रमांक 1. आता इथेनॉल जर भारतात तयार होतं, इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त आहे, तर मग पेट्रोलच्या किमती कमी का होत नाहीत? गेले अनेक दिवस हा प्रश्न तुमच्याही मनात आहेच ना, तुम्हीही विचारताय ना. आता त्याला सरकारनं उत्तर दिलंय. सरकार म्हणतंय की इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या किमती कमी होत नाहीत, कारण इथेनॉल पेट्रोलपेक्षा स्वस्त नाहीये. मक्यापासून बनवल्या जाणाऱ्या इथेनॉलचं सरकारनं उदाहरण दिलंय. मक्यापासून 1 लिटर इथेनॉल बनवायला 72 रुपयांचा खर्च येतो. का? कारण सरकार शेतकऱ्याला म्हणे मक्याची चांगली किंमत देते. आता 1 लिटर शुद्ध पेट्रोल बनवायला सुद्धा जवळपास तितकाच खर्च येतो. कधी कधी थोडासा कमीच येतो, कारण तेलाच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतात. सध्या तेलाच्या किमती साधारण $70 प्रति बॅरलच्या आसपास आहेत. अमेरिका, इस्रायल आणि इराणचं युद्ध सुरू होण्या अगोदर सुद्धा या किमती तेवढ्याच होत्या. तेलाच्या किमती जेव्हा $120 ते $130 प्रति बॅरल पर्यंत जातील, तेव्हा इथेनॉल हे पेट्रोलपेक्षा स्वस्त असणार आहे. आता यातली गंडवागंडवी क्रमांक 2. तुम्ही म्हणाल की आता इथेनॉल जर पेट्रोलपेक्षा स्वस्त नाहीच आहे, तर मग सरकार इथेनॉलवाल्या पेट्रोलचा हट्ट धरतंय कशाला? त्यावर सरकारचं असं म्हणणं आहे की 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकलं, याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आपण 20% पेट्रोल हे देशातच तयार केलं ना, म्हणजे 20% पेट्रोल कमी आयात करावं लागलं, म्हणजे तेवढे डॉलर्स वाचले. आता 2014 पासून इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकून आपण 1.97 लाख कोटी रुपयांचं परकीय चलन वाचवलंय. 1.66 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेत. 316 लाख मेट्रिक टन तेल कमी आयात केले. आता जर असं असेल, तर मग सरकारनं 100% सीएनजी सारखे 100% इथेनॉल साठीच्या गाड्यांसाठी का प्रयत्न केले नाही? म्हणजे जो तो आपल्याला जे इंधन पसंत पडते त्यावर चालणारी गाडी घेईल ना. 2014 पासून 2024 पर्यंत अशा गाड्या बनवता आल्या नसत्या. जगात आहेतच अशा गाड्या. पण नाही, ते नाही करणार. तुम्ही इथेनॉलवालं पेट्रोल घ्या आणि आपल्या गाड्या बर्बाद करा. आता गंडवागंडवी क्रमांक 3. इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोलच्या किमती कशा वाढल्या नाही, याचं उदाहरण सरकारनं दिलंय. ही आकडेवारी तर भलतीच इंटरेस्टिंग आहे. सरकारनं तुलना केली आहे 2022 ते 2026च्या पेट्रोलच्या किमतींची. आता जरा डोक्याला ताण देऊन हे बघा, म्हणजे सरकार कशी गंडवागंडवी करतंय ते नीट कळेल. सरकार काय सांगतंय? 2022 पासून जून 2026 पर्यंत पाकिस्तानमध्ये पेट्रोलच्या किमती 39% वाढल्या. बांगलादेशमध्ये या किमती 42% वाढल्या. श्रीलंकेमध्ये 36%, तर नेपाळमध्ये 20%. युरोपातले फ्रान्स, जर्मनी आणि इटली या देशांमध्ये पेट्रोलच्या किमती याच कालावधीत 18%, सरासरी 18% वाढल्या. पण याच काळात भारतात पेट्रोलच्या किमती किती टक्क्यांनी वाढल्या? फक्त 5.5%. म्हणजे सरकारनं भारतातल्या नागरिकांवर किती कमी भार टाकलाय बघा. आता हे आकडे थोडेसे खरवडून बघूयात. 2022 पासून 2026 पर्यंत बांगलादेशनं तेलाच्या किमती 42% वाढवल्या, असं सरकारच सांगते. म्हणजे बांगलादेशचं पेट्रोल हे आपल्यापेक्षा खूप महाग असायला हवं ना. पण आता बांगलादेशमध्ये पेट्रोल आहे 109 रुपये लिटर आणि मुंबईमध्ये पेट्रोल आहे 111 रुपये लिटर. म्हणजे 42% बांगलादेशनं आपल्या पेट्रोलचे भाव वाढवून सुद्धा बांगलादेशचं पेट्रोल मुंबईतल्या पेट्रोलपेक्षा स्वस्तच आहे. असं कसं काय होऊ शकतं? सोपं आहे. 2002ला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हा तेलाच्या किमती कमी होत्या, तेव्हा या देशांमध्ये पेट्रोलच्या किमती कमी होत्या. 2002 साली बांगलादेशमध्ये पेट्रोल होतं फक्त 76 रुपये लिटर, श्रीलंकेमध्ये 90 रुपये, पाकिस्तानमध्ये 92 रुपये लिटर. आणि तेव्हा भारतात पेट्रोलच्या किमती किती होत्या? जवळपास 97 रुपये लिटर. म्हणजे या तीनही देशांपेक्षा प्रचंड जास्त. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेव्हा तेल स्वस्त होतं, तेव्हा आपलं सरकार आपल्याला ढीग महाग दरानं पेट्रोल विकत होतं. वर त्यात इथेनॉल पण टाकत होतं. गेल्या 3.5-4 वर्षात श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या उलथापालथी झाल्या. राजकीय अस्थिरता आली, आर्थिक अस्थिरता आली. तरी सुद्धा या देशांनी तेलाच्या किमती, पेट्रोलच्या किमती आटोक्यात ठेवल्या होत्या. तुलनेनं विचार केला तर भारतात कोणतीही अस्थिरता नव्हती, तरीही पेट्रोल प्रचंड महागच राहिलं. याचा अर्थ काय?
याचा अर्थ हा की या लहान आणि तुलनेनं गरीब देशांना जे जमलं ते भारताला मुळीच जमलं नाही. किंबहुना भारत सरकारनं ते केलंच नाही. आता यातली गंडवागंडवी क्रमांक 4. इथेनॉलच्या पेट्रोलनं गाड्या खराब होत आहेत. मग आम्हाला शुद्ध पेट्रोलचा पर्याय द्या, असं लोक सांगतायत. त्यावर सरकारनं स्पष्ट सांगितलंय, शुद्ध पेट्रोल देणं आम्हाला अजिबात शक्य नाहीये, कारण शुद्ध पेट्रोल म्हणे खूप महाग असेल. कसं काय? जर पेट्रोल आणि इथेनॉलच्या किमती सारख्याच आहेत, असं सरकारच सांगतंय, तर मग शुद्ध पेट्रोल महाग कसं काय असेल? मला नाही कळत आहे. तुम्हाला कळत असेल तर कमेंटमध्ये सांगा. देशभरात लाखभर पेट्रोल पंप आहे. E10, E20 आणि पेट्रोल असे 3 पर्याय प्रत्येक पेट्रोल पंपावर द्यायचे, तर त्यासाठी प्रचंड खर्च करावा लागेल. प्रत्येक पंपावर त्यामुळे म्हणे गोंधळ होऊ शकतो. शिवाय इथेनॉल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्लांट्सना 1,00,000 कोटींचं कर्ज दिले. त्याचं काय होणार? ते कर्ज डुबलं तर काय? आता खरी गणवागणवी ही आहे की या E20च्या नादात नेत्यांनीच इथेनॉलच्या निर्मितीत उडी घेतलीये. त्यात अग्रस्थानी आहेत भाजपच्या नितीन गडकरींच्या मुलांच्या कंपन्या. आता पेट्रोल पंपावर पर्याय दिले तर लोक गाड्यांची बर्बादी करणारं इथेनॉलवालं पेट्रोल थोडीच खरेदी करतील. नाही करणार. मग या नेत्यांच्या लेकरा बाळांच्या कंपन्या बंद पडणार ना. ते कसं चालेल? त्यामुळं सरकार तुम्हाला पर्याय बिर्याय काहीही देणार नाही. आणि आता शेवटची गंडवागंडवी. गंडवागंडवी क्रमांक 5. लोक विचारतायत ब्राझीलनं पेट्रोलपासून E20 पेट्रोल पर्यंत यायला 70 वर्ष घेतली. मग भारतात E20 यायला फक्त 7च वर्ष कशी काय लागली? भारतानं E20 पेट्रोलची घाई केली आहे का? तर त्यावर आमचं सरकार सांगतंय, छे छे, आम्ही घाईबी काहीही केलेली नाही. ब्राझीलनं ते शोधलं, आम्ही वापरलं. ब्राझीलनं याचं संशोधन केलं, आम्ही ते वापरलं. आता त्यांना शोधायला 70 वर्ष लागली. आम्हाला कॉपी करायला कशाला वेळ लागतोय? त्यामुळं आम्ही सुसाट वेगानं इथेनॉल टाकतोय पेट्रोलमध्ये. E10 साठी बनवलेल्या गाड्यांमध्ये E20 टाकलं तरी काही होत नाही असं सरकारनं सांगितलंय. म्हणे कंपन्यांनी गाड्या तपासल्यात. मग जर त्या गाड्या E20 वर पण चालणार होत्या तर त्या E10 म्हणून का विकल्या? आता समजा माझ्याकडे कारचं लायसन्स आहे, पण मला ट्रकही चालवता येतो. म्हणून पोलीस मला कारच्या लायसन्सवर ट्रक चालवू देणार आहेत का? नाही देणार ना. तसं केलं तर ते मला ढिगभर दंड लावतील. मग E10 गाड्यांमध्ये E20 पेट्रोल टाकायची जबरदस्ती सरकार का करतंय? लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी सरकारनं जी प्रेस नोट काढली आहे, त्यातून प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीतच, पण नवे प्रश्न मात्र नक्की तयार होतात.